राज्य के मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल ने आज एक पत्रकार सम्मेलन में विभिन्न मुद्दों पर अपनी राय व्यक्त की। इस दौरान उन्होंने मराठा आरक्षण, महाराष्ट्र की राजनीतिक स्थिति, जल प्रबंधन और अन्य कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। आता चर्चा चालूच आहे। दोन्ही ठाकरे एकत्र येतील, आता ती चर्चा मागे पडली। आता शिंदे साहेबांनी राज ठाकरे एकत्र येतील, ती आता चर्चा सुरू आहे। आता दोन पवार एकत्र येतील। आता मला वाटतं सध्या एकत्रीकरणाची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये असं दिसतं मला। नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे 22च्या। त्यामुळे काही त्याची पुनर्रचना करणं वगैरे काही फार त्यामुळे अशी काही अडचणीचा मुद्दा असं मला अजिबात वाटत नाही। असं की जरांगे पाटलांची एक भूमिका राहिलेली आहे, न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिलेली आहे। सरकार या सगळ्याचा समन्वय करत ECBCचा प्रश्न होता किंवा आपण इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे EWSचा जो मुद्दा आहे, या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे, त्याला अनुसरूनच पाऊल उचलली जात आहेत। मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेले आहेत, ज्या सूचना केल्या आहेत मान्य सरन्यायाधीश चीफ जस्टिसनी, तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि शेवटी ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे। तो न्यायालय जो निर्णय देतो तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे। नाही, निश्चितच जरांगे पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचा अवमान होणं आहे ते आता सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलतंय त्याला कुठंतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही। मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची त्यांना भेटून विनंती करणार आहे।